झाडाचं मुकं बोलणं. एका छोट्याशा गावात समीर नावाचा एक तरुण राहत होता. समीर मेहनती होता, पण सतत काळजीत असायचा. कामात ताण, घराची जबाबदारी, मुलाचे भविष्य. त्याच्या मनात कधीच शांतता मिळत नव्हती. दररोज तो धावपळीत जगायचा. हसणं विसरलाच होता. जणू लोकांमध्ये असूनही तो एकटा वाटायचा. एक दिवस संध्याकाळी खूप थकल्यावर तो गावाबाहेर टेकडीकडे गेला. तिथे शांतता होती. वारा हळूच वाहत होता आणि एक मोठं पसरट वडाचं झाड त्याची वाट पाहत उभी होती. समीर त्या झाडाखाली बसला. डोळे मिटले आणि नकळत त्याच्या मनातलं दुःख त्या झाडाशी बोलू लागलं. मी खूप थकलो आहे. सगळ्यांना सांभाळतो, पण मला कोणी समजून घेत नाही. तेवढ्यात पानाची सळसळ झाली. जणू झाड उत्तर देत होतं. मी उन्हात, पावसात, वादळात उभा असतो, पण कधी तक्रार करत नाही. समीर वर पाहतो. झाडाच्या फांद्यातून सूर्यकिरण डोकावत होते. त्याच्या अंगावर उन्हाची ऊब पडली. तेवढ्यात एक पान अलगद खाली पडला आणि समीराच्या हातात येऊन विसटलं. तो विचारात पडला. हे झाड रोज किती काही देतं. सावली, हवा, थंडावा, फळ, निवारा आणि बदल्यात काहीच मागत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मी मात्र नेहमीच काहीतरी मिळवायचं म्हणून धडपडतो. पण देणं विसरतो. त्या क्षणी त्याला जाणवलं, झाड बोलत नाही, पण माणसाला जगायला शिकवतात. त्या दिवसापासून समीर बदलला. तो रोज एक झाड लावायला, त्याला पाणी द्यायचं, माती साफ करायचं, प्रेमाने त्याच्याशी बोलायचा. तो म्हणायचा, आज मी कोणासाठी तरी सावली बनलो का? हळूहळू त्याचं मन शांत झालं. जीवनात समाधान यायला लागलं. त्याला कळालं, जो देतो तोच खरा श्रीमंत असतो. बोध. झाड आपल्याला संयम, त्याग आणि न थकता उभं राहणं शिकवतात. म्हणून झाडे लावा, त्यांना जपा आणि त्यांच्या बद्दल कृतज्ञ राहा. हा छोटासा बोध आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि धन्यवाद.